नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। उद्या 25 जुलै वार शनिवार आणि उद्या आलेली आहेत आषाढी एकादशी। आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी तिथी मानली जाते। आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आणि या आषाढी एकादशीचा उपवास केला तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होतं। तर आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानाचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। तुळशीचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरात एका ठिकाणी ठेवायचं आहे। हे पान आपल्या घरात या ठिकाणी ठेवल्याने घरातील दरिद्री ही कायमची दूर होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही विष्णूंच्या कृपेने पूर्ण होईल। आपल्या घरात सुख, शांतता, समृद्धी नांदू लागेल आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने एका रात्रीत आपले आयुष्य बदलून जाईल, जीवनात सोन्यासारखे दिवस येतील। तर हा उपाय उद्या आषाढी एकादशीला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या। तर पहा, धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात। त्यामुळे या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात आणि इथून पुढे चातुर्मास सुरू होतो। हा चातुर्मास एकूण 4 महिन्यांचा असतो, जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला संपत असतो। या दिवशी प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा कारभार हाती घेतात। आषाढी एकादशी म्हटलं की आपल्यासमोर येते ती पंढरपूरची वारी। वर्षभरातील 24 एकादशींमध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व आहे, कारण या एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहेत। म्हणून या आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन पंढरपूरला जातात, चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि म्हणून हा एकादशीचा दिवस खूप जास्त आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरतो। आपल्याला प्रत्येकाला या आषाढी एकादशीचे अवचित्त साधून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नाही, किंवा कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा येतो परंतु तो काही ना काही कारणाने आपल्याकडून पुन्हा निघून जातो आणि म्हणून घरातील पैशांच्या अडचणी ह्या कायमच्या दूर होण्यासाठी आणि लक्ष्मी आपल्या घरात कायमची स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत, कारण इच्छापूर्तीसाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो। म्हणून तुमची नोकरी प्राप्ती करण्याची इच्छा असेल किंवा धनप्राप्तीची इच्छा असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, किंवा एखादं कर्ज आहे तर त्या कर्जमुक्तीबद्दल तुमची इच्छा असेल, किंवा एखादी वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल, तशी कोणतीही इच्छा जी आहे तर ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे। आता असा अजिबात मी म्हणणार नाही की तुम्ही फक्त उपाय केला आणि लगेच तुमची इच्छा पूर्ण झाली। यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत ही करायचीच आहे। पण तुम्हाला व्हिडिओच्या आधीच मी सांगितलं, कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा यश मिळत नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपण उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे।
आता हा उपाय आपण आपल्या घरातच करणार आहे, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये एकतर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असायला हवा, किंवा विठ्ठलाचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी, किंवा बाळकृष्णांची मूर्ती असायला हवी. या तीनपैकी जी मूर्ती किंवा जो फोटो तुमच्याकडे असेल तर तिथे समोरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. फक्त उपाय करण्यासाठी या तीनपैकी एक तरी मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा, तरच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करता येणार आहे. जर तुमच्याकडे अजूनही फोटो आणि मूर्ती नसेल तर तुम्ही उद्या आषाढी एकादशी आहे तर आजच खरेदी करून घेऊन येऊ शकता. तर उद्या सकाळी लवकर उठून जी काही आपली नित्यकर्म आहे तर ती करून घ्यायची आहे. स्नान करायचं आहे, देवपूजा व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावर एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल तर तो त्या पाटावरती ठेवायचा आहे. भगवान विष्णूंचा, विठ्ठलाचा किंवा बाळकृष्णांची मूर्ती तर ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते, ती तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालेल. छान मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. यानंतर त्यांना चंदन, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहेत, तिथे एक दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे त्या पाटावरती. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तुळशीपत्र. तर तुम्हाला तुळशीचं एक पान घ्यायचं आहे किंवा 1000 पानं घ्यायची आहेत. 1000 पानं जर तुम्हाला या दिवशी भेटली, तुमच्याकडे जास्त तुळशीचे रोपं असतील आणि तुम्ही सहज तुळशीची 1000 पानं घेऊ शकत असाल तर मी सांगेल तुम्ही 1000 पानंच घ्या. पण जर तुम्हाला 1000 पानं घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही एक पान घेतलं तरीसुद्धा चालेल. 1, 11 किंवा 21 किंवा 101 या संख्येमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. परंतु प्रयत्न करा की 1000 पानं तुम्हाला घेता येईल. यानंतर काय करायचं आहे, एक आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि एक तुळशीपत्र असेल तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. 11 असतील तर 11 एकाच वेळी हातात घ्या किंवा 21 असतील तर 21 तुळशीपत्र आपल्या उजव्या हातात घ्या. आणि जी विष्णू सहस्रनामावली आहे तर त्यात तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे. विष्णू सहस्रनामावली म्हणजे ती 1000 नावं आहेत तर त्यांचं एक वेळा पठण करून घ्यायचं आहे. आणि यानंतर ही तुळशीपत्र तुम्हाला फक्त भगवान विष्णूंना, विठ्ठलाला अर्पण करायचे आहे. जर तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र असेल तर एक तुळशीपत्र हातात घ्यायचं, एक नामावली बोलायची, म्हणजे 1000 नामावली आहे तर एक नामावली म्हणायची, एक तुळशीपत्र अर्पण करायचं, पुन्हा दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आणि दुसरी नामावली बोलायची. अशी तुम्हाला 1000 नामावलीचं पठण करून हे 1000 तुळशीपत्र जे आहे तर ते भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती सुद्धा व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे. जर एकच असेल तर एक पानसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. एक पान 11 किंवा 21 असतील तर सगळे एकाच वेळी हातात घ्यायचे, 1000 वेळा ही नामावलीचं पठण करायचं आणि एकाच वेळी ही सगळी पानं अर्पण करायची. करून पहा आणि इच्छापूर्तीसाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही, म्हणून तुळशीची पानं आजच आदल्या दिवशी तोडून ठेवा. तसेच उद्या तुळशीला जलसुद्धा अर्पण करू नका, कारण या दिवशी तुळशीची पानं तोडणं किंवा जल अर्पण करणं हे शास्त्रामध्ये वर्ज्य सांगितलं गेलं आहे. त्याचबरोबर उद्या जेव्हा तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करणार आहे तेव्हा नैवेद्यावरती तुळशीपत्र हे तुम्हाला नक्की ठेवायचं आहे, कारण तुळशीपत्राशिवाय देव जे आहेत तर ते नैवेद्य स्वीकारत नाही, म्हणून तुळशीपत्र नक्की ठेवायचं आहे. तसेच जर तुम्ही उद्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाणार असेल तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही एक तुळशीपत्र जे आहे तर ते नक्की अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः हा मंत्र बोलून एक तुळशीपत्र मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अर्पण करून या, कारण या दिवशी तुळशीपत्राचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे.
तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. विष्णूंच्या पूजेमध्ये तुळस नसेल तर ती पूजा देखील अपूर्ण मानली जाते आणि म्हणून तुळशीच्या पानासंबंधित आपण या दिवशी काही खास उपाय जर केले ना, ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. त्यामुळे प्रत्येकाने हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर तो आवर्जून करा. नक्कीच त्या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.